श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री गुरुचरित्र साप्ताहिक पारायण अध्याय पहिला मंगलाचरण। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम 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 ओम। अथ ध्यानम। बालक सूर्याप्रमाणे कांतिमान असलेल्या इंद्रनीला मण्याप्रमाणे कृष्णवर्ण जटांनी युक्त असलेल्या भस्मांच्या उटीने शोभून दिसणाऱ्या शांत अनाहत नादामध्ये मनोवायूचा लय झालेल्या व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सनकादी ब्रह्मवेत्यांनी परिवेष्टित असलेल्या सिद्धपुरुषांनी संसेवित असलेल्या योगी जनांनी सदैव आनंदाने ध्यान करण्यास योग्य असलेल्या श्री दत्तात्रयांचे आम्ही हृदयात ध्यान करतो। हे ओंकार स्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वती सुता, गजानना, तुला माझा नमस्कार असो। तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस। तुझ्या हलणाऱ्या कानापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या भक्तांची सर्व संकटे पळून जातात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात। तप्त सूर्याप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते, उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सगळीकडे पसरलेले आहे। संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केला आहेस। तू नागबंध आहेस, सर्पांचा कमरपट्टा व सर्पचेच यज्ञोपवीत धारण केले आहेस। हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस। जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही, त्यांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात। कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुला वंदन केले जाते। हे लंबोदरा गणेशा, तू 14 विद्यांचा म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, पुराणे, मीमांसा, ज्ञानशास्त्र, धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस। तू वेदशास्त्रे, पुराणे याचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादिदेव सर्व देव तुझे स्तवन करीत असतात। हे श्री गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या पूर्वी भगवान शंकरांनी तुझे स्तवन केले होते। हरिहर ब्रह्मादी देव कार्याम्भी तुलाच वंदन करतात। तुझ्या कृपेनेच त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात। हे कृपानिधी गणनायका, हे मूषक वाहना, ओंकार स्वरूपा, दुःखहर्त्या विनायका, मला बुद्धी दे। जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्ये सिद्धीला जातात। हे श्री गणेशा, तू कृपा सागर आहेस, तू सर्व कार्यांचा आधार आहेस। हे गजानना, माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो। मला ज्ञान दे, बुद्धी दे। हे गणेशा, तू शरण आलेल्यावर दया देणार आहेस। मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या चरणी शरण आलो आहे। श्री गुरुचरित्र लिहावे अशी माझी इच्छा आहे। तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे। आता मी विद्या देवता सरस्वतीला वंदन करतो। तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झालेली आहे। तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते। हे सरस्वती माते, मी तुला वंदन करतो। वेद, शास्त्रे, पुराणे तुझ्या वाणीने प्रकट झाली आहेत। माते, मला चांगली बुद्धी दे। मी गुरुचरित्र लिहत आहे, माझ्या बुद्धीला प्रकाश दे। नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत, त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला आदरणीय आहेस, वंदनीय आहेस। हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने चाललेले आहे, म्हणून तू मला ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे, मला स्फूर्ती दे, मला विद्या दान दे। आता मी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना वंदन करतो व त्यांना विद्या दान मागतो। भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे, तो लक्ष्मीसह श्रीसागरात वास्तव्य करतो। शंख, चक्र, गदा, पद्मधारी या नरहरी विष्णूने गळ्यात वैजंतीमाळा धारण केली आहे। पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो, तो मोठा कृपाळू दयाळू आहे। आता मी पंचमुख, गंगाधर अशा शंकराला वंदन करतो। साक्षात जगन्माता पार्वती त्याची पत्नी आहे, तोच या जगाचा संहार करतो, म्हणून त्याला समशानवास असे म्हणतात। व्याघ्रचर्म परिधान केलेल्या, सर्पमार्गावर सर्प धारण केलेल्या त्या उमा रमणाला, शंकराला मी वंदन करतो। त्याच्या मुखातून वेद निर्माण झाले, त्या सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो। सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, साध्य सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो। माझ्याजवळ कवित्व नाही, ग्रंथरचना कशी करतात ते मला माहीत नाही। मला मराठी भाषा नीट येत नाही, मला शास्त्र ज्ञान नाही, म्हणून आपणा सर्वांनी माझ्यावर कृपा करावी, माझ्या या ग्रंथलेखनात सर्वतोपरी मदत करावी। अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आईवडिलांना, पूर्वजनांना नमस्कार करतो। आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले सायदेव हे आमचे मूळ पुरुष। साखरे त्यांचे आडनाव, त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचा पुत्र देवराय, देवरायांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील।
आश्रयायन शाखेचे काश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझा पिता गंगाधर ते सदैव श्री गुरुचे ध्यान करीत असतात, म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गौण सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले. श्री गुरुचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना, संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार असो. मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासून माझ्या कुळावर श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, तू आमचे चरित्रे कथन कर, त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. गुरुची ही आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजेच प्रसन्न झालेली कामधेनूत श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीस जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती दत्तात्रयांचाच अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध अपार आहे. त्यांचे वर्णन कोण कसे करू शकेल, परंतु प्रत्यक्ष श्री गुरूंनीच मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्रपौत्रीची इच्छा असेल त्यांनी या चरित्राचे नित्य श्रवण पठन करावे. जो या चरित्राचे श्रवण पठन करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास करील. त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. श्री गुरु कृपेनेच त्याला रोगराईची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे 7 दिवस पठन केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परम पुण्यदायक कथा मी सांगत आहे. श्रोते हो, मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्र चित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य माणूस म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. भोजन केल्यानंतरच पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो, त्याप्रमाणे मी हे स्वभावातूनच बोलत आहे. ऊस दिसावयास काळा व वाकडा असला तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्यांच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातूनच पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनू आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परम ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून हे श्रोते हो, आपण लक्षपूर्वक ऐका. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असतात. त्या क्षेत्राची कीर्ती दूरवर पसरली होती. त्या क्षेत्री श्री गुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापुरात तीर्थक्षेत्राला सतत जात असतात. तेथे जाऊन श्री गुरुची आराधना केली असता मनुष्यांची सर्व इच्छा पूर्ण होतात. 4 पुरुषांची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरुचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्री गुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली, म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुराकडे निघाला. आता एक तर श्री गुरूंचे दर्शन तरी घेईन, नाही तर नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्री गुरुचे स्मरण करीत जात होता. तो मनात श्री गुरुंना आळवीत होता. ओह गुरुदेव, लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात. आपले नाम परीस आहे, ते माझ्या हृदयात सदैव आहे. असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागते? परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा, हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा करा. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परम दयाळू आहात. सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाही तर मी कोठे कुणाकडे जाऊ? अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्री गुरूंची आळवणी करत होता. अहो गुरुदेव, कलियुगात श्री गुरु हे त्रयमूर्ती आहेत. ते कृपासिंधू भक्ताचे रक्षण करते आहेत. ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्ताचे रक्षण करतील असे वेदवचन आहे. आपण तीच वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागर, मला भावभक्ती माहीत नाही. माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात, माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता, पिता, सखा, बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेनेच आपली भक्ती चालली आहे. म्हणूनच मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य नाहीसे करा. तुम्ही अखिल विश्वाचे पालन पोषण करता. सर्व कुणा देवाचेही तुम्ही दाता आहात. मग मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे आहे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे आहे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा. दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठविले. तुम्ही श्रीराम अवतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळ पद दिले, त्यांनी तुम्हाला काय दिले? परशुरामावरती तुम्ही संपूर्ण पृथ्वी निश्शस्त्र करून ब्राह्मणाला दिलीत, त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्ही ज्या जगाचे पालन पोषण करणारे आहात. मी एक सामान्य मनुष्य तुम्हाला काय देणार?
अहो गुरुनाथ, तुम्ही अतिशय श्रीमंत आहात. साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार तुम्हाला? लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते? काहीच नाही ना. आधी देऊन मग देणाऱ्याला दाता असे का म्हणतात? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मगच त्यांचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी विहिरी भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही, कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचेच तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजेच आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्टते जिंकून घेईनच. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही. मग माझ्याविषयी असे कठोर का वागता? तुम्ही तुमचा दासानुदास आहे. प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात. मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, मग पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव, तुम्हीच माझे आई वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाषाणालाही बाजार फुटेल. मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का बरे येत नाही? त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्यांच्याकडे धावत आले. श्री गुरु येताच त्यांच्या नामकर्णीने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्यांचे अशांत मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंद अश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले. त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्यांच्या हृदयात श्री गुरु स्थित झाले. अशा प्रकारे श्री आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात. त्यामुळे सरस्वती गंगाधराला अतीव संतोष झाला. मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त. श्री दत्तात्रेयास्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय दुसरा. कलियुग वर्णन. गुरु महात्म्य. संदीपक आख्यान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे त्रेणमूर्ती दत्तात्रेय, तू माझा गुरु आहेस. तू कृष्ण नदीच्या तीरावर वास्तव्य करतोस. तेथे तुझे भक्त आनंदात असतात. ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते. असे श्री गुरुचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तेथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पितांबर नेसलेले श्री गुरु दिसले. त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व तिकडे पाहू लागला, पण त्यांना कोणीच दिसले नाही. स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला. काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले. त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला. तो त्या योग्याला म्हणाला, हे कृपासागरा, तुझा जय जयकार असो. आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली. तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस. माझा उद्धार करण्यासाठी तू आला आहेस. या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कुठून आला आहात? आपले नाव काय? आपण कोठे राहता? नामधारकाने असे विचारले असता ते सद्गुरू म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करत असतो. माझे गुरु श्री नरसिंह, सरस्वती, भीमा, अमरजा नद्याच्या संगमावरील तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे असतात. ते त्रयमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत. आपल्या भक्ताच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. त्याच्या भक्तांना दुःख दारिद्र्य कधीही येत नाही. त्यांच्या घरची लक्ष्मी सदैव निवास करते. त्यांचे घर धन धन्यानी, गोदानानी, अष्ट ऐश्वर्यानी भरलेले असते. सिद्धयोगाने असे सांगितले असता नामधारक म्हणाला, मी सुद्धा त्या श्री गुरुचे सदैव ध्यान करीत असतो. माझ्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेने चालत आली आहे. असे असताना माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरे? माझे नशीब थोर असून आज तुम्ही मला भेटलात. तुम्हीच माझे तारक आहात. आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, अरे श्री गुरु भक्तवत्सल आहेत. त्यांनी कृपा लहान मोठ्यावर सारखीच असते. त्यांच्यावर गुरुकृपा आहे, त्याला कसलेही दुःख असूच शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य कधी काळालाही जिंकतो. सर्व देवदेवता त्याला वश होतात. अशा श्री गुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दीनदुःखी आहोत असे सांगतोस. याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही, दृढ श्रद्धा नाही. म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत. श्री गुरु दत्तात्रेयांचे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहे. त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात. म्हणून तर तू त्यांच्या
माझ्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणखीन एक लक्षात ठेव, जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण श्री गुरुच जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाहीत. सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले. मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत, ते त्रयमूर्ती अवतार आहेत. हे कसे काय? आपण असेही सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात, पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. हे कसे काय? हे वचन कोणत्या शास्त्र पुराणातील आहे? कृपा करून माझी ही शंका दूर करावी. सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद वचनाच्या साक्षीने देतो. ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद व 18 पुराणे निर्माण झाली. त्या 18 पुराणात वर्त नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यास रूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी लोक कल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली. त्या व्यासाने ऋषीमुनींची जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो, तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. ब्रह्मदेवाने कलियुगात गुरु महात्म्य सविस्तर सांगितले. सिद्धांनी असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला, हे गुरुदेव, तुम्ही अज्ञानरूपी अंधार नाहीसे करणारे साक्षात सूर्य आहात. आज मोठ्या भाग्यानेच तुम्ही मला भेटलात. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले, ते केव्हा सांगितले, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते सर्व सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्यांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक तर. जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वटपत्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली. जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रगट झाले. त्यांनी 4 दिशांना पाहिले म्हणून ते चतुर्मुख झाले. ते स्वतःशीच म्हणाले, मीच सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. त्यावेळी भगवान विष्णू हसू लागले. ते गंभीर स्वरूपात म्हणाले, मी महाविष्णू आहे, तू माझी भक्ती कर. हे त्याच ब्रह्मदेवानी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोत्परीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही, मग मी काय करू? विष्णूंनी त्यांना 4 वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितली. भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवानी विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यात स्वतेज घामातून उत्पन्न होणारे, अंडज म्हणजे अंड्यातून उत्पन्न होणारे, जारज म्हणजे वारेतून जन्मास येणारे व उद्भवज म्हणजे उगवणारे वृक्ष इत्यादी अशी 4 प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूच्या आदेशानुसार ब्रह्मदेवानी त्रैलोक्याची रचना केली. मग त्यांनी सनकादिक, मानसपुत्र, मरीची इत्यादी सप्तऋषी, देव आणि दैत्य उत्पन्न केले. मग ब्रह्मदेवानी कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी 4 युगे निर्माण केली. ही 4 युगे ब्रह्मदेवाच्या आज्ञेनेच क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात. ब्रह्मदेवानी सर्वप्रथम कृतयुगाला पृथ्वीवर पाठवले. कृतयुग म्हणजे सत्ययुग. त्याची वैशिष्ट्ये सांगतो ती ऐक. ते सत्ययुग सत्यवचनी, वैराग्य संपन्न, ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते. त्याने शुभ्रवस्त्र परिधान केले होते. त्यांच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा होत्या व हातात कंकणे होती. त्याने पृथ्वीवर येऊन लोकांची सत्वगुणी सत्ववृत्त केले. त्यांनी लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखवला व लोकांचा उद्धार केला. सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होतात ब्रह्मदेवाने त्याला परत बोलावले. मग त्यांनी त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठवले. त्यांची लक्षणे सांगतो ती ऐक. त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होता. त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती. त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञ याग करीत असत. त्याने कर्ममार्गाची स्थापना केली. वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला. आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवानी द्वापार युगाला पृथ्वीवर पाठवले. त्याच्या हातात खंडवाग व धनुष्यबाण ही शस्त्रे होती. ते उग्र, शांत, निष्ठुर व दयावान असे होते. त्या युगात पाप पुण्य समान होते. असे हे द्वापार युग पृथ्वीवर आपला कार्यकाळ पूर्ण होताच ब्रह्मदेवाकडे परत गेले. द्वापार युग परत झाल्यावर ब्रह्मदेवानी कलियुगाला बोलावून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. पिशाच्या प्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवासमोर प्रकट झाले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात
शिश्र म्हणजेच लिंग धरले होते ते रडत हसत शिव्या देत नाचत नाचत ब्रह्मदेवापुढे तोंड खाली घालून उभे राहिले. त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले. तू लिंग आणि जीभ का धरली आहेस असे विचारले असता कलियुग म्हणाले, मी सर्वांना जिंकू शकतो, पण वाणी रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही. ब्रह्मदेवानी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवीत आहात, पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणास माहीतच आहे. मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्या निद्रा आणि कलह माजवीन. परद्रव्याचा अपहार करणारे व परस्त्रीशी रममान होणारे हे दोघे हे माझे भाऊ आहेत. पक्षपात करणारे मत्सरी दांभिक हे माझे प्राणसखे आहेत. ढोंगी संन्याशी कपट स्थान करून आपले पोट भरणारे माझे वैरी प्राणसखे आहेत. परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी होतात. कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वीच्या युगात मनुष्यानं दीर्घ आयुष्य होते, त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत. त्यांनी अकाली मृत्यू नव्हता, त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसे नाही. तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुषी फार तर 100 वर्ष आयुष्य मिळेल. त्यांच्या ठिकाणची शक्ती कमी होत असेल, त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीच परमार्थ प्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस. ब्रह्मदेवाने असे सांगितले असता कलियुग म्हणाले, आपण ज्या लोकांविषयी सांगतात ते माझे वैरी होत. असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहूही शकत नाही. भरतखंडात पुण्य खूप आहे. अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मलाही मारतील. मग मी तिकडे कसा जाऊ? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तू काळाला बरोबर घेऊन जा. त्याच्या प्रभावाने लोकांची धर्म प्रवृत्ती नष्ट होईल. जे स्वतःला पुण्यशील समजतात तेही पापचरण करतील. त्यामुळे तुझे कार्य सोपे होईल. कलियुग म्हणाले, आता माझे वैरी कोण आहेत ते ऐका. जे लोक हरिहरांचा एकच मानून त्यांचे ध्यान करतात, जे गंगा तीरे आणि काशी क्षेत्र राहून धर्माचरण करतात, अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतात, जे लोक नित्य पुराण श्रवण करतात, दानधर्म करतात, ते माझे वैरी होतं. ज्या लोकांच्या मनात सदैव शांती असते, जे अधांबिकपणे पुण्यचरण करतात, त्यांची मला भीती वाटते. ते नासांनी दृष्टी ठेवून जप तप अनुष्ठान करतात, त्यांना पाहताच माझे प्राण भीतीने कासावीस होतात. परंतु जे लोक आपल्या बायका मुलावर आसक्त असतात, ते मायापाशात गुंतून पडतात, त्यांच्यावर माझे खूप प्रेम असते. जे लोक वेदशास्त्रांची निंदा करतात, हरिहरात भेद करतात, त्यांना दोष देतात, अशावरच माझे फार प्रेम असते. परंतु जे जितेंद्रिय असतील, जे सदैव हरिहरांचे भजन पूजन करत असतील, ते रागद्वेषात असतील, परमज्ञानी असतील, त्यांची मला भीती वाटते. ब्रह्मदेव म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसारच वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल, त्यांच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही. त्याला तू सहाय्य कर, बाकी सगळे तुझ्या वश होतील. कलियुग म्हणाले, मी तर दुष्ट स्वभावाचा आहे. मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार? ब्रह्मदेव म्हणाले, जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील ते निर्लोभी असतील. जे हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करत असतील, त्यांना तू पीडा देऊ नकोस. आईवडिलांची सेवा करणाऱ्या, ब्राह्मण गायत्री कपिलाधेनू यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरूंची सेवा करणारे, अभेद भक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे जे असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवाला विचारले, गुरु या शब्दांचा अर्थ काय? त्यांचे स्वरूप कसे असते? गुरुचे महात्म्य कोणते? ब्रह्मदेव म्हणाले, गऊ मिळून म्हणजेच गुरु शब्द होता. यातील गकार म्हणजेच ग हे अक्षर गणेशवाचक, उ हा विष्णुवाचक व र हे अक्षर अग्निवाचक आहे. 2 वर्णाचा हा गुरु शब्द धर्म अर्थ काम व मोक्ष या 4ही पुरुषार्थांनी प्राप्त करून देणारा आहे. गुरु हा माझा माता पिता आहे. गुरु हाच शंकर आहे. शिवशंकर कोपला तर गुरु रक्षण करील, पण गुरु कोपला तर शिव सुद्धा रक्षण करणार नाही. गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि महेश. गुरु साक्षात परब्रह्म आहे. म्हणून सदैव गुरुची सद्गुरूंची सेवा करावी. वैष्णव भजन गुरु भक्ती अखंड राहावं अशी प्रार्थना करावी. गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केल्याने तीर्थे तपे योग तप इत्यादी धर्म कळतात. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म वर्णाश्रम धर्म ज्ञान भक्ती व वैराग्य यांची प्राप्ती होते. म्हणून गुरुचीच सेवा करावी, त्याचेच भजन पूजन करावे. गुरु सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवानी गुरु महात्म्य सांगितले असता कलीने विचारले, गुरु हा सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ असे आपण म्हणता, हे कसे काय? त्यांची काही उदाहरणे असेल तर मला सांगावे. ब्रह्मदेव कलीला म्हणाले, तुला सगळे काही सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. गुरुशिवाय तरणोपाय नाही. शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही.
अर्थात हे शास्त्रश्रवण गुरुशिवाय शक्य नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तर ज्ञान प्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योती स्वरूप आहे. त्याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, ती ऐक, असे बोलून ब्रह्मदेवानी संदीपक आख्यान सांगणारा प्रारंभ केला. खूप वर्षापूर्वीची कथा. गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषीचा आश्रम होता. त्या आश्रमात पहिले ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे एक ऋषी होते. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रांचा अभ्यास करीत होते. त्यात संदीपक नावाचा एक शिष्य होता. तो मोठा विद्वान. त्याची आपल्या गुरुवर फार भक्ती होती. तो आपल्या गुरूंची अगदी मनापासून सेवा करीत असे. एकदा वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा पाहण्यास ठरवले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलवले. ते शिष्य म्हणाले, तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुदेव, तुमचे वचन आम्हाला वेदप्रमाण आपण काय ते सांगा. वेदधर्म म्हणाले, मी पूर्वजन्मी फार पाप केले होते. त्या पातकाचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले. त्यातील पुष्कळचे पाप संपले. अद्याप थोडे शिल्लक आहे. ते भोगल्याशिवाय संपणार नाही. त्यासाठी काशी क्षेत्री जाऊन राहावयास असे मी ठरवले आहे. ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील ते सांगा. तुमच्यापैकी एक जण तरी माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होईल. वेदधर्माचे हे शब्द ऐकता सर्व शिष्य एकमेकाकडे पाहू लागले. त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला, गुरुदेव, जो दुःख भोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावा लागणार. आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही. भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे. मी आपली सेवा करण्यास तयार आहे. मी आपणास काशीला घेऊन जातो. संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्मांना खूप बरे वाटले. ते म्हणाले, अरे बाळा संदीपका, जरा नीट विचार कर. हे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन, अंगहीन होईन, मी पांगळा होईन, अंध होईन. तुला माझा 21 वर्ष सांभाळ करावा लागेल. तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुदेव, मी तयार आहे. तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात. मग संदीपन आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला. तेथे मणकर्णिकेच्या उत्तरेस कंबलेश्वराजवळ ते राहिले. तेथे मणकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता. संदीपक आपल्या गुरूंची रात्रंदिवस सेवा करीत होता. असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागला. त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले. त्यांची दृष्टी गेली. सगळे अवयव विद्रूप दिसू लागले. त्यांना धड चालताही येईना. पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी पडत देत नसे. तो त्यांचे कपडे धुत असे, त्यांना स्नान घालीत असे, त्यांना बिछाना घालीत असे. पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलटसुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते. संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्माचे ते सारखे रागवत, चिडत, सारखी कसली तरी तक्रार करीत असत. पण संदीपकाने गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही. गुरुसेवा हेच त्याचे जीवन झाले होते. संदीपक भिक्षा मागून आणीत असे, पण कधी कमी आणलीस म्हणून गुरु रागावत. पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीस म्हणून सगळे अन्न फेकून देत असत. पण संदीपक कधीही कष्टी होत नसे. गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे. संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली. हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले. संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले. ते संदीपकाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवं असेल तो वर माग. परंतु संदीपकाला स्वतःला काहीही नको होते. तो आपल्या गुरुकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, गुरुदेव, भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का? वेदधर्म रागावून म्हणाले, मुळीच नको. माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस. संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला, मला माझ्यासाठी तर कोणतेच वरदान नको, माझ्या गुरूंनाही नको. आश्चर्यचकित झालेले शंकर कैलासावर परत गेले. त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला. काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्याचे दर्शन घेण्यासाठी आले. संदीपकाची ही गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले. संदीपकापुढे प्रकट होऊन ते म्हणाले, बाळा, या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तू काहीतरी वर माग. तेव्हा संदीपक म्हणाला, परमेश्वरा, मला काहीही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वर्य आहेत. प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही, म्हणून मला काहीही नको. आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या, कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो. प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, खरे आहे. जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एका अर्थाने आमचीच भक्ती करतो. आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे. तीच तुझ्या ठिकाणी दृढ होईल असा मी तुला वर देतो. असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले. मग वेदधर्मांनी संदीपकाला विचारले, काय रे, विष्णूने काय दिले? तेव्हा संदीपक म्हणाला, मी विष्णूकडे
उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला. संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले, संदीपका, धन्य धन्य आहेस तू. तू काशीत चिरकाल निवास करशील. जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारे वैभवांचे संपन्न होतील. तुला माझे आशीर्वाद आहेत, असे ते म्हणाले. तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या. त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले. त्यांना दृष्टी आली. त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्यांच्या डोक्यावरून हात ठेवून म्हणाले, बाळा, मी तुझी परीक्षा पाहिली. अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही. 21 वर्ष तू माझी सेवा केलीस, तुला सर्व विद्या प्राप्त होती. सूत म्हणाले, ब्रह्मदेवानी कलियुगाला गुरु महात्म्य सांगताना ही कथा सांगितली. संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांनी पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान शंकर त्या गुरुभक्तावर सदैव प्रसन्न असतात. अशा प्रकारे श्री गुरुदत्तात्रयाची श्री गुरुचरित्र मृतातील शिष्य दीपक आख्यान नावाचा द्वितीय अध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 3 अंबिरिक आख्यान. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्ये नमः. सिद्धयोगाने सांगितलेले गुरु महात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. तो सिद्ध मुनींचा जय जयकार करीत म्हणाला, अहो सिद्ध मुनीवर्य, आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात. आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले. तुम्ही जे गुरु महात्म्य सांगितलेस त्यामुळेच माझ्या जन्मांना पूर्ण समाधान लाभले आहे. आता मला कृपा करून सांगा, आपण कोठे राहता, भोजन कोठे करता, मी आपला दासानुदास होऊ इच्छितो. नामधारकाने असे विचारले असता सिद्धास अतिशय आनंद झाला. त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले आणि म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे ते मी राहतो. गुरुस्मरण हेच माझे भोजन. श्री गुरुचरित्र अमृतानेच मी सदैव सेवन करतो, असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला. ते म्हणाले, या श्री गुरुचरित्राचे नित्यश्रवण पठन केले असता भक्ती, मुक्ती आणि सुख भोग आणि मोक्ष याची प्राप्ती होते. मनातील सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात. ही कथा श्रवण केली असता धनधान्य, संपत्ती, पुत्र पौत्र इत्यादींची प्राप्ती होते, ज्ञान प्राप्ती होते. या ग्रंथाचे सप्तपारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. हे निपुत्री असतील तरी पुत्र संतान प्राप्त होते. गृहरोगादी पीडा नाहीशा होतात. बंधनातून सुटका होते. या ग्रंथाचे पठन श्रवण करणारा ज्ञान संपन्न शतायुषी होतो. ब्रह्महत्यादी पापतकांचा नाश होतो. सिद्धयोगाने असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला, आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत. श्री गुरुचरित्र श्रवण करणाऱ्यांची मला तीव्र इच्छा आहे. तहानेने व्याकुळ झालेला अमृत आणून द्यावे, त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात. मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगा. सिद्धयोगांनी नामधारकाला अभय दिले. ते म्हणाले, आपल्याबरोबर घेऊन स्वस्थानी म्हणजेच भीमा अमरजा संगमावर गेले. तेथे कल्पवृक्ष स्वरूप अश्वस्थ वृक्षाखाली बसले. तेथे सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, गुरुसेवा कशी करावी हे तुला माहीत नव्हते. तुला अनेक कष्ट, चिंता सोसाव्या लागल्यात. गुरुमूर्ती ओळखण्यासाठी सर्वप्रथम आचरण अत्यंत पवित्र असावे लागते. आपल्या अंतःकरणात गुरुविषयी दृढ भक्ती, श्रद्धा हवी. सिद्धयोगांनी असे सांगितले असता नामधारक त्यांच्या पाया पडून म्हणाला, मी संसार सागरात बुडालो होतो. क्रोधादी जलचरांनी माझे लचके तोडले. मी अज्ञानरूपी जाळ्यात अडकलो होतो. मग मला श्री गुरूची ओळख कशी पटणार? आता मला ज्ञान लौकेत बसवा. मला कृपेचा वारा घालून पहिलं तिरीला न्या. माझा उद्धार करा. सिद्धयोगांनी मला आश्वासन देऊन म्हणाले, आता तू कसलीही चिंता करू नकोस. मी तुझे संकट दूर करीन. ज्या ज्या ठिकाणी गुरुविषयी दृढ भक्ती नाही ते श्री गुरुला बोल लावतात. श्री गुरु काय देणार असा विचार करतात. त्यामुळे त्यांनी अनेक दुःखे भोगावी लागतात. म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे. श्री गुरुवर दृढ श्रद्धा ठेव. श्री गुरु कृपेचा सागर आहे. त्याला देण्याचा मर्यादाच नाही. ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत. श्री गुरु मेघासारखे उदार आहेत. मेघ जलवृष्टी करतो, पण ते पाणी उथळ जागीच साचत नाही. ते सखोल जागीच साचते. दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणे असते. प्रसन्न झालेल्या श्री गुरुनी मस्तकीवर हस्त ठेवतात. प्रपंच हा परमार्थ होतो. कल्पवृक्ष आणि कामधेनू कल्पिने तेवढेच देते, पण श्री गुरु कल्पनेच्या पलीकडेही देतात. म्हणून तो निसंदेह होऊन एकाग्र चित्ताने परमश्रद्धेने गुरु भक्ती कर. नामधारक म्हणाला, हे योगेश्वरा, आपण कामधेनू आहात, कृपासागर आहात. माझे मन आता स्वच्छ झाले आहे. आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे. त्रिमूर्ती त्रिगुरु मनुष्य योनीत अवतीर्ण झाले असले असे मी ऐकले आहे. ते कशासाठी अवतीर्ण झाले ते सर्व मला सविस्तर सांगावे. नामधारकांचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, वत्सा, आजपर्यंत तुझी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली. मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला, परंतु श्री गुरुचरित्र
गुरुचरित्राविषयी कोणीही कधीही विचारले नाही. आम्हाला श्री गुरुचरित्र सांगा असे कोणीही म्हणाले नाही. तूच माझा पहिला भेटलास. तू खरा भाग्यवान आहे. ज्याला इह पर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्र कथा गोड लागेल. तू श्री गुरूंचा भक्त आहेस म्हणूनच तुला ही सद्बुद्धी आली. आता तू काया वाचा मन एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर. यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपदा, पुत्र पौत्र, दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते. शेवटी उत्तम गती म्हणजेच मोक्ष प्राप्ती होते. कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेच श्री गुरु दत्तात्रय भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करीत असतात. आता पुढे ऐक. प्रथम आदी वस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचात 3 गुणांना म्हणजे सत्व रज तम अनुसरून 3 मूर्त्या झाल्या. त्यांना ब्रह्मा हा रजोगुणी, विष्णू सत्वगुणी व महेश हा तमोगुणी. त्रिगुणात्मक एकच मूर्ती म्हणजे श्री दत्तात्रय पहिली सृष्टी निर्माण करतो, दुसरा तिचे पालन पोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो. हे 3 गुण अभिन्न आहेत. ही सृष्टी चालवणे ह्या तिघांचे कार्य आहे. या कार्याचे कार्य व अवतार घेण्याचे कारण याविषयी पुराण कथा आहे. तीच मी तुला सांगतो. अंबऋषींनी द्वादशी व्रताच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला. ती कथा एक. ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले. ते नित्य अतिथी अभ्यंगाची पूजा करून सर्व काळ हरिहर चिंतन करीत असत. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यावेचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्राज्ञा आहे. ऋषीच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती. त्यांना व्रतभंग करायचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबीर ऋषीकडे आले. त्या दिवशी द्वादशी तिथी अगदी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावयास हवे. पण त्याच वेळी दुर्वास अतिथी म्हणून आले. दुर्वासांनी पाहताच अंबर ऋषींना मोठी भीती वाटली. वेळ तर अगदी थोडाच होता. आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले. तशातही परिस्थितीत अंबीर ऋषींनी दुर्वासाचे स्वागत करून त्यांची पूजा केली. भोजनापूर्वी दुर्वास स्नान संध्यादी करण्यासाठी नदीवर गेले. लवकर परत या असे अंबीर ऋषींनी त्यांना सांगितले. इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आली. दुर्वासांचा पत्ताच नाही. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबीर ऋषींनी केवळ एक आचमन करून पारणे केले. अतिथींच्या भोजनाचे पान वाढून झाले. थोड्याच वेळाने दुर्वास आले. त्यांना सगळा प्रकार समजला. ते अंबीर ऋषीकडे रागाने पाहू लागले. अरे दुरात्म्या, अतिथीचे भोजन करण्या अगोदरच तू भोजन केलेस. थांब, तुला मी शाप देतो. हे शब्द ऐकताच अंबीर घाबरले. त्यांनी अत्यंत तळमळून भगवान विष्णूचा धावा केला. शीघ्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. अरे दुरात्म्या, माझ्या आधी तू भोजन केलेस. माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस. या अपराधाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावा लागेल. ही शापवाणी ऐकताच अंबीर दुःखाने रडू लागले. त्या क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू तेथे प्रकट झाले. तेथे दुर्वासांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, पण मी त्यांचे रक्षण करणार आहे. तो शाप मी स्वतः भोगीन. दुर्वास हे परमज्ञानी ऋषीश्वर होते. ते ईश्वरांचा अवतार होते. क्रोधी होते तरी उपकारी होते. त्यांनी विचार केला, या भूलोकी युगानुयुगे तपस्या केली तरी सुद्धा श्रीहरीचे दर्शन होत नाही. आता या शापाच्या निमित्ताने जो भक्तजनाचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मी सह अवतार घेईल, दुष्ट दुर्जनांचा नाश करून संत सज्जनाचे रक्षण करील. मग ते भगवान विष्णूला म्हणाले, हे श्रीहरी, तू पूर्ण ब्रह्म विश्वात्मा आहेस. तू परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानी, विविध वेळी, विविध योनीत असे 10 अवतार घे. भगवान विष्णूंनी ते मान्य केले. त्यानुसार भगवान विष्णूंनी मत्स्य, कूर्म, वराहादी 10 अवतार घेतले. हे अवतार कार्य कारण परत्वे होत असतात. ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात. फक्त ज्ञानी लोकांना हे समजते. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, आता मी तुला एक गमतीची कथा सांगणार आहे. ती श्री दत्त जन्माची कथा सांगणार आहे. अनुसया ही अत्रि ऋषींची पत्नी. ती पतिव्रता शिरोमणी होती. तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले. परंतु अनुसयेच्या तपश्चर्यामुळे तिच्या घरी तिला बाळे म्हणून जन्मास आले. हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला, हे त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसयेच्या घरी कशासाठी आले? त्यांची बाळे कशी झाली? आणि अत्रि ऋषी पूर्वी कोण होते? यांचा मूळ पुरुष कोण? हे सगळे मला सविस्तर सांगा. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अमृतातील अंबीर ऋषी व्रत निरूपण नावाचा 3य अध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त.